मी सुनील सखारामुळे दरवर्षी वसई पुरामध्ये बुडते। मी प्रत्यक्षात आयुक्त जे अनिल पवार होते त्यांना प्रत्यक्षात जागेवर नेऊन दाखवलं होतं की बाबा ह्या जागेवर इथे असे पुन्हा याच्यामुळे येत आहेत, या वर्णीमुळे येत आहेत, तरी पण कोणी लक्ष दिलं नाही। आज त्या परिस्थिती अशी निर्माण झाली की अनिल पवार आणि जे रेड्डी होते हे गेले जेलमध्ये गेले, एवढी अमाप संपत्ती कमवून गेले की म्हणजे मोजता पण येणार नाही आपल्याला आपल्या ह्याच्यात की एवढी त्यांनी संपत्ती वसईतून गोळा केली आणि आज ते जेलमध्ये गेले आहेत। परंतु अशी परिस्थिती झाली, कशामुळे झाली तर हे भ्रष्ट अधिकारी वसई येतात आणि भ्रष्ट अधिकारी वसईत येऊन पैसा कमवून निघून जातात। लोकप्रतिनिधी किंवा आमदार, खासदार, नगरसेवक हे इकडेच असतात, इकडले स्थानिक असतात, त्याच्यामुळे त्यांना वसईमध्ये ओढ असते वसईची त्यांना आपली भूमी म्हणून। पण हे बाहेरून येणारे जे अधिकारी येतात, भ्रष्टाचारी अधिकारी, हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वसईबद्दल काहीही प्रेम नसतं। हे फक्त नियोजनाचा आव आणतात आणि विकासकाला कसा फायदा होईल आणि त्या फायद्यातून आपल्याला काय मलिदा मिळेल, आपला कसा फायदा होईल ह्या दृष्टीनेच विचार करतात। तर माझं म्हणणं आहे की याच्यावर अधिकाऱ्यांवर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपण जे अधिकारी आहेत त्याच्यावर आपण जनतेने पण कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे की हे जे चाललं आहे नियोजन बाह्य किंवा शून्य नियोजनामध्ये जे काही कार्यक्रम चाललेले आहेत त्याच्यावर जनतेने डोळे उघडून लक्ष ठेवायला पाहिजे। वसईमध्ये पूर्वी पाऊस पडतच होता, असाच पडत होता, परंतु तो पाऊस पडायचा 24 तासात पाणी समुद्राला जायचं। एका बाजूने डोंगराचं पाणी, एका बाजूने भरतीचं पाणी, 24 तासात पाणी समुद्रात होतं। परंतु अलीकडे ते पाणी 10-15 दिवस राहायला लागलं आहे आणि सिडकोनी पुढील 50 वर्षाचा विचार करून वसईचा आराखडा बनवला होता। आराखड्यामध्ये त्यांनी CRZ, वेटलँड, एनडी झोन, हरित पट्टा, बावखल आणि नाले, मोठे मोठे नाले बनवणे वगैरे असे सगळे प्रस्तावित त्यांच्या आराखड्यामध्ये ठेवले होते। सिडको गेल्यानंतर इथे महानगरपालिका 2009 साली आली। त्यावेळी महानगरपालिकेमध्ये जो कारभार सुरू झाला तो पहिला नगरसेवक आणि त्याच्यानंतर आमदार, खासदार याच्याने चालायचा। पण ते नगरसेवक, आमदार, खासदार बदलत असायचे, त्यांना ते अभ्यास करेपर्यंत ते पुढे जायचे आणि सिडकोनी काय जे प्लॅनिंग करून दिले त्याच्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले स्वतःचे अधिकारी तिथे नेमले। ते अधिकारी, काही अधिकारी चांगले काम करायला यायचे, पण त्या भ्रष्टाधिकारी तोकड्या बुद्धीचे रस्ते, बावखल, त्याच्यानंतर CRZ, वेटलँड काही न बघता विकासकाला फायदा होण्याच्या दृष्टीने परवानग्या द्यायचे आणि त्याच्यामध्ये असं झालं शेवटी की बावखल आणि CRZ, वेटलँड बुजल्यानंतर वसईचा पाण्याचा निचरा व्हायला अडथळे येऊ लागले आणि अडथळ्यामुळे आता वसईमध्ये चारी बाजूने पावसाळ्यात पाणी साठते आणि त्या पाणी बाहेर बशीसारख्या भूमीमधून पाणी बाहेर जायला रस्ता मिळत नाही। ह्याच्यासाठी शासनावर आपल्याला आपला अंकुश ठेवणं आवश्यक आहे की शासन हे करते, बरोबर करते की नाही करते। अंकुश आपण कसे ठेवणार, आपल्याला काय त्याच्यात मारामारी करायची नाही, परंतु जे राजकीय आपलं कायदेशीर लढाया आहेत किंवा पत्रव्यवहार आहेत हे आपण करणं आवश्यक आहे। जर हे नाही केला तर पुढे अजून 1-2 वर्षामध्ये वसई भयान होऊन जाईल वसईची परिस्थिती आणि समुद्र किनाऱ्याचं पाणी किंवा डोंगराचं पाणी याच्यामुळे अख्खी वसई बुडलेली असेल आणि तेव्हा हे अधिकारी पण इथे नसतील आणि कोण नसेल आणि त्याचे परिणाम त्यांच्या पापाचे परिणाम वसईकरांना भोगायला लागणार आहेत। तर पुढील पिढीचा विचार करून आपण शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा की बाबा हे जे अनधिकृत बांधकामं जी केलेली आहेत ती निष्कासित करणे, त्याचे ज्या होल्डिंग पॉईंटच्या जागा आहेत त्या जागा शिल्लक ठेवणे की जे काय हे फार आवश्यक आहे। हवामानात दिवसेंदिवस बदल होत जात असल्यामुळे पुढील परिस्थिती महाभयंकर दिसत आहे। तर माझं जनतेला एवढंच म्हणणं आहे की बाबा ही आता पुढची परिस्थिती बघून आपण किमान आता ह्या पुरातून जर पुढे फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला या पुरातून सुटका मिळवण्यासाठी पहिला महापालिकेने किंवा शासनाने हे जे नाले रुंद झालेले आहेत किंवा जे नाल्यामध्ये भराव झालेले आहेत किंवा नाल्यामध्ये तिवराची झाडं आहेत, गाळ साचलेला आहे, त्याच्यामुळे नाल्यांची खोली व रुंदी कमी झाली आहे, तर ही आधी वाढवणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर अनधिकृत बांधकामं निष्कासित करणं आवश्यक आहे। जे बावखल, विहिरी, तलाव ही बुजवली गेलेली आहे ती पुन्हा पूर्ववत करणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बांधकाम परवानगी देताना जे काही नियम आहेत बांधकामाचे ते नियम हवामानाच्या दृष्टीने किंवा
पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करूनच देणं आवश्यक आहे. तर माझं म्हणणं जनतेला आहे की यासाठी जनतेने पण आपल्या आजूबाजूचा परिसरावर लक्ष ठेवून याच्यावर आवाज उठवणं आवश्यक आहे, किंवा ज्या काही संस्था याच्यामध्ये आवाज उठवत आहेत त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढील परिस्थितीतून सगळ्यांना सुटका मिळेल. त्याच्यासाठी जनतेला विनंती आहे की जनतेने निदान आत्तापासूनच याच्यामध्ये आंदोलनामध्ये किंवा आवाज उठवायला सुरुवात करावी.